तर मित्रांनो, आज आपण गुणाकार शिकणार आहे. गुणाकार म्हणजे मल्टिप्लाय मल्टिप्लिकेशन. आता बघा, गुणाकारात काय पाहिजे तुम्हाला? पाढे म्हणजे टेबल पाठ पाहिजे, तरच तुम्ही तो सोडवू शकता. ते आता हा 9 × 4 आहे बरोबर. 9 × 4 आहे. तर 4चा जो टेबल आहे, पाढा आहे, तो 9 पर्यंत आपला मानायचा आहे. 4 9 चा किती होतो? 36. 4 9 36. म्हणजे 4चा टेबल 9 वेळेस बोलायचा, 4चा टेबल 9 वेळेस बोलायचा. उत्तर जे ते लिहून घ्यायचं. आता किती? 8 × 2 आहे. 2 8 चा किती होतो? 2 8 चा 16. 2 8 चा 16. 2 8 16. 3 × 9. 9 3 27. 9 3 27. ओके. त्यानंतर काय आता? 4 × 5 आहे. तर 5 4 चा किती होतो? 20. 5 चोक 20. पुढचं बघा. आता 2 × 0 आहे. जेव्हा 0 असतो, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं, मल्टिप्लाय केलं, तर उत्तर 0च असतं. मग 0 2 चा 0 किंवा 2 × 0 0. 0 असलं 0च लिहा. पुढचं बघा. तर 3 चा टेबल आहे × 6 आहे. 6 टाइम बोलायचं. 6 चा टेबल 3 टाइम बोला किंवा 3 चा 6 वेळेस बोला. उत्तर तेच राहतं. 6 3 चा 18. 6 3 18. पुढचं बघा. 0 × 0 0च. आता मी 0चा काय वर घेतलं, मुलं कन्फ्यूज होतात नाही का? 0 आला मग असं आला, काय करायचं? 7 0 0. कारण आपण 7 1 चा 7 म्हणतो, 7 2 चा 14 म्हणतो, 1 जा बोलतो ना. हा 0 आहे. 0 म्हणजे संख्या आहेच नाही, मग 0. 2 5 × 2 आहे. म्हणजे 2 चा टेबल 5 टाइम. 2 5 चा 10. 2 5 10. आता 9 × 9 आहे. 9 × 9. 9 9 81. 9 9 जा 81. 81. आणि हा 7 × 7 आहे. 7 7 49. 7 7 जा 49. हे आपलं गुणाकारचं म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह आहे. कधी पण चिन्ह बघून गणित ओळखायची. म्हणजे तुम्हाला समजतं का प्लस आहे, मायनस आहे, मल्टिप्लाय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. चला बाय.